मराठवाडा गेल्या 2-3 दिवसांपासून अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जात आहे. एरवी दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पाण्याची टंचाई असणाऱ्या मराठवाड्यात आता पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. पावसामुळे नद्यांना पूर आले असून शेतात, घरात पुराचे पाणी शिरले आहे. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. या संकटात राज्यभरातून मदतीसाठी लोक पुढे येत आहेत. माजी मंत्री आणि आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना मराठवाड्याच्या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे. सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूरनेही महापुराचा वेदनादायक अनुभव घेतला आहे. त्या काळात देशभरातून आपल्याला मदतीचा हात मिळाला होता. आज ही आपली वेळ आहे. मराठवाड्याच्या मदतीसाठी उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे. 24 ते 28 सप्टेंबर दरम्यान अन्नधान्य, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू जमा केल्या जातील. जमा झालेली मदत 29 सप्टेंबर रोजी ट्रकमधून मराठवाड्यातील पूरग्रस्तांकडे रवाना होईल.